राज्यशास्त्रातील पी.के. मास्टर प्राध्यापक पंढरी काळू बेनके सर. मनाला भावलेली माणसे. लहानू सदगीर. संपादक युवा ध्येय. सन 2004 वर्ष. नुकताच मी इयत्ता 10वी पास झालो आणि 11वीला दाखल झालो होतो. इयत्ता 10वीला अगदी कमी गुण, मात्र 11वी व 12वी या वर्षात माझ्यामध्ये प्रचंड बदल झाला. त्याची कारणेही तसेच होते, कारण कुटुंबातील मी एकमेव होतो. 10वीच्या पुढे शिक्षण घेतलेला आणि आयुष्यात काही करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आणि 11वीला दाखल झाल्यानंतर जे 6 विषय अभ्यासक्रमात होते त्यामध्ये राज्यशास्त्र हा विषय होता. त्या विषयाचे प्राध्यापक होते प्राध्यापक पी.के. बेनके सर. राज्यशास्त्र विषयाने केली विचारांची पायाभरणी. खरे तर पी.के. सर यांची राज्यशास्त्र विषय शिकवण्याची वेगळीच पद्धत होती. त्यांनी स्वतः काढलेल्या नोट्स ते वर्गात अगोदर सांगायचे आणि आम्ही विद्यार्थी ते लिहून घ्यायचो आणि त्यानंतर ते शिकवायचे. त्यामुळे अगोदर लेखन केल्यामुळे तो विषय समजण्यास अधिक सोपा जायचा. शिकवताना प्रत्येक मुद्दा अधिक समृद्धपणे समजून सांगण्याची त्यांची पद्धत वेगळीच होती. खरं तर तो काळ आत्ताच्या काळासारखा सोशल मीडियाचा अजिबात नव्हता. तरीही अनेक उदाहरणे देत ते विषय समजून सांगायचे, कारण त्यांचे वृत्तपत्र वाचून खूप समृद्ध व्हायचे. सकाळी सकाळी गावात पेपर आल्याबरोबर पी.के. सर पेपर वाचताना अनेकदा दिसायचे. त्यावरून त्यांचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यातील घडामोडी यांचा बारकाईने अभ्यास होता हे लक्षात येते. त्यांनी राज्यशास्त्र विषय इतका सहजपणे सोप्या भाषेत शिकवला आणि तो विषय माझ्या प्रचंड आवडीचा झाला. पुढे त्या विषयात मी एम.ए. पूर्ण केले. आज राजकारणात पी.के. यांचा बोलबाला आहे, मात्र माझ्या आयुष्यात राज्यशास्त्र विषयाची पायाभरणी ज्या शिक्षकांनी केली ते म्हणजे पी.के. सर माझ्यासाठी आदरणीय आहेत आणि नेहमीच राहतील. विषय शिक्षकाच्या पलीकडेही त्यांनी नेहमीचे मी काम करत आहे पत्रकारिता क्षेत्रातील कार्यात नेहमी सकारात्मक पाठिंबा दिला. आज प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत, मात्र या बदलातही पत्रकारिता क्षेत्रात टिकून राहण्याचे आव्हान आम्ही पेलत आहोत. पी.के. सर यांचा मुख्य रोख पायाभरणी मजबूत करण्यावर होता. आजही ते त्या तळमळीत शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहेत. माझे वडील हे त्यांच्या नात्यातील आणि ओळखीचे. त्यांनी अनेकदा वडिलांशी चर्चा करताना ते सांगायचे, पायाभरणी मजबूत व्हायला हवी. पाया जर वाळूमध्ये भरला गेला तर ती इमारत पक्की होऊ शकत नाही. त्याप्रमाणे विषयाची असो अथवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना पायाभरणी ही पक्की असायला हवी, हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा.